मूर्तिजापूर तालुक्यातील कानशिवनी येथे बौद्ध समाजावर पुन्हा एकदा जातीवादाचा थैथयाट झाला आहे। परंपरागत वहिवाटीच्या स्मशानभूमीत अंत्यविधी करीत असताना गजानन पुंजाजी मालठाणे या इसमाने बौद्ध समाजाच्या लोकांना रोखत जातीवाचक घाणेरड्या शिव्या दिल्या। याचबरोबर पुन्हा अंत्यविधी केला तर जीव घेईन अशी थेट धमकी देऊन गावात तणावाचे सावट निर्माण केले। शेत क्रमांक 350 या जागेवर कित्येक पिढ्यांपासून अंत्यविधी होत असूनही मालठाणे हा व्यक्ती सतत अडथळा आणत असल्याची तक्रार समाजाकडून होत आहे। बौद्ध समाजाच्या सहनशीलतेला आता सीमा उरलेली नसल्याने अखेर बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला लेखी समजपत्र देण्यात आले। मात्र अद्यापही ठोस कारवाई झालेली नसल्याने समाजात संताप उसळला आहे। गावातील दलित वस्तीला स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने बौद्ध समाजाला प्रत्येक वेळी अपमानकारक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। समाजाने शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की तातडीने स्मशानभूमीची उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा बेमुदत उपोषण छेडण्यात येईल। या संतापजनक प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले असून बौद्ध समाजाच्या सुरक्षेसाठी व न्यायासाठी त्वरित कठोर कारवाईची मागणी होत आहे। प्रतिनिधी संतोष माने। गेलो होतो मग आता गेलो होतो उद्या अजून कोणी जाईल, उद्या अजून येईल, परवा अजून कोणी होईल, हेच चालूच राहील ना परंपरा। अरे तुम्ही जाणं आहे, मला जाणं आहे, यायला सर्वाले जाणं आहे की नाही? मग माय म्हणणं आहे ते जाणार आहे की नाही? एक आपल्या अधिकाराची जागा तर पाहिजे, आपले बापदादे तिथे आपण राहू तिथे ह्या हिशोबाने अधिकारांनी ग्रामपंचायत मागायला तो येईन फक्त आपल्याला चौक येते काही तू एक बरोबर तुम्ही जे म्हणून राहिले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।